पुणे येथे सकाळ ॲग्रोवनच्या वतीने आयोजित विभागीय सरपंच महापरिषद व पुरस्कार सोहळ्याचे आयोजित करण्यात आले होते. संगमवाडी येथील डेक्कन कॉलेजच्या सभागृहात पार पडलेल्या या परिषदेत पुणे, सातारा, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 500हून अधिक निवडक सरपंच सहभागी झाले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सरपंचांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार प्राप्त सर्व सरपंचांचे मनापासून अभिनंदन. हा सन्मान केवळ व्यक्तीचा नसून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे. ग्रामीण विकासाला नवी दिशा देणारा हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल सकाळ ॲग्रोवनचे अभिनंदन. या परिषदेत ग्रामविकास आणि शेती व्यवस्थापन या विषयांमध्ये सरपंचांना सक्षम करण्याच्या उद्देशाने विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. गावांच्या कृषी विकासात सरपंचांची भूमिका, शाश्वत ग्रामविकासाच्या संधी, ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या निधीचे नियोजन आणि प्रभावी वापर, जलसंधारण, सौर ऊर्जा, डिजिटल सुविधा, स्वच्छता, महिला शेतकरी सक्षमीकरण तसेच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या परिषदेस कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, ॲग्रोवनचे कार्यकारी संपादक रमेश जाधव, यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे, उपमहासंचालक डॉक्टर मल्लीनाथ कळसेट्टी, जलसाक्षरता केंद्राचे माजी कार्यकारी संचालक डॉक्टर सुमंत पांडे यांच्यासह राज्यातील विविध भागातील सरपंच, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते. परिषदेत अनुभवी, सुशिक्षित युवा तसेच महिला सरपंचांचा सक्रिय सहभाग विशेष लक्ष वेधून घेणारा ठरला. सरपंचांसाठी आयोजित विशेष लकी ड्रॉमध्ये विजेत्या सरपंचाला रॉयल एनफील्ड बुलेट भेट देण्यात येणार आहे. लोकसहभाग, सक्षम नेतृत्व आणि प्रभावी नियोजन ही ग्रामीण विकासाची प्रमुख सूत्रे आहेत. या विचारांच्या बळावर ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.